हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण पाहत आहोत चॅप्टर नंबर 2 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया। तर पाहूया आपण याचे स्वाध्याय। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक 2.1 मधले सर्व प्रश्न। याच्या अगोदरचे व्हिडिओ याच्या अगोदरचे जे स्वाध्याय आहेत ते आपण सुद्धा अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर पहिला प्रश्न काय विचारला मित्रांनो, इथं -1/2 -1/8 -1/3 -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे मित्रांनो। सर्वात मोठी संख्या तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे। इथं टिक केलेलं आहे, या टिकवर जाऊ नका, हे चुकीचं टिक केलेले आहेत मित्रांनो या पुस्तकमध्ये। मी तुम्हाला ह्याचं सोल्युशन करून दाखवतो। तर आता हे दोन संख्या जे आहेत ते परिमेय संख्या आहेत। आता हे जे परिमेय संख्या आहेत हे 4 आहेत। ते कोणते कोणते आहेत ते पहा, लिहून घेतो आपण। -1/2 आहे, त्याच्यानंतर -1/8 -1/3 नंतर आहे -1/4 आहे। हे परिमेय संख्या आहेत। याला तुम्हाला याची तुलना करायची आहे की सर्वात मोठी संख्या कोणती आहे असं विचारलं तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही की इथं 8 दिसाल म्हणून हे सर्वात मोठे आहे, किंवा इथं 2 दिसाल म्हणून हे सर्वात छोटे आहे, असं डायरेक्ट सांगू शकत नाही मित्रांनो परिमेय संख्या। एकतर याचं छेद समान करून सांगावं लागेल, किंवा याला तुम्ही दशांश स्वरूपामध्ये आणून सुद्धा सांगू शकता, म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर आणून तुम्ही सांगू शकता। तर आपण काय करूया, ह्याचे उत्तर पॉईंटमधून आणूनच सांगूया मित्रांनो। आपल्याला प्रत्येक वेळेस तेच करायचं आहे, छेद समान करायचं नाही, ह्याचं उत्तर कसं आणायचं आहे, आपल्याला पॉईंटमध्ये आणायचं आहे। तर कसं पहा मित्रांनो, ह्या 2 आपल्याला या 1ला भाग द्यायचा आहे। कधी पॉईंटमध्ये बी येऊ शकते, कधी येऊ बी शकत नाही मित्रांनो, असं नाही की पॉईंटमध्येच येईल, पण आपण उत्तर डिव्हिजन करूनच काढूया। ह्या 2 आपल्याला ह्या 1ला भागायचं आहे मित्रांनो। 2च्या पाड्यामध्ये 1 नसल्यामुळे 0 पॉईंट घेतो आणि इथं 0 वाढतो, 2 दूने 2 5 10 होते, म्हणजे याचं उत्तर किती येईल मला 0.5। मायनसमध्ये असल्यामुळे मायनस घेतो, म्हणजेच ह्याचं उत्तर किती आलं मित्रांनो, ह्याचं उत्तर आलं -0.5 आलेलं आहे, -0.5। आता आपण ह्याचं काढूया, मग ह्याचं किती येते पहा मित्रांनो। 8नं आपल्याला काय करायचं आहे, 1ला भाग द्यायचा आहे। 8च्या पाड्यामध्ये 1 आहे का, नाही, म्हणून इथं 0 पॉईंट घेतो आणि इथं 0 देतो। मग 8च्या पाड्यामध्ये 10 आहे का, नाही, मग 10 नसल्यामुळं त्याच्या अगोदरची संख्या 8च आहे, म्हणजे 8 1 8, म्हणजे इथे 2 उरतात, हे 8 उरते, मग तिथं 2 उरते वजाबाकी। इथं वजाबाकी करणं गेलं तरी चालते, फक्त आपल्याला एकच डिव्हिजनमध्ये पॉईंटच्या नंतर एकच संख्या आणून डिव्हिजन सोडून टाकायचं आहे, म्हणजे ह्याचंच उत्तर काय येते मित्रांनो, -0.1 येते, -0.1 येतं मायनसमध्ये। तर पहा, त्याच्यानंतर ह्यालासुद्धा भाग देऊया। 3नं आपण 1ला भाग देऊ, 3च्या पाड्यामध्ये 1 नसल्यामुळे 0 पॉईंट घेतो, इथं 0 देतो। 3च्या पाड्यामध्ये 10 नाही, त्याच्या अगोदरची संख्या 9 आहे, 3 3 9, मग इथं 9 घेतो, इथं 1 उरते, मायनसमध्ये संख्या असल्यामुळे मायनसमध्ये उत्तर, म्हणजेच याचं उत्तर किती आलं मित्रांनो, -0.3 आलेलं आहे। मग त्याच्यानंतर सेम ॲज इट इज ह्याला बी तसंच करूया। 4नं भाग देऊया 1ला, मग इथं 1 नसल्यामुळे 0 घेतो, पॉईंट घेतो, 0 देतो, 4 दूने 8 होते, मायनसमध्ये असल्यामुळे मायनस, हे 8 लिहू आपण, इथं 2 उरतात, म्हणजेच ह्याचं उत्तर किती आलं, -0.2 आलं मित्रांनो। मग आता हे जे आलेले आहेत पॉईंटमधले उत्तर आपले, हे पॉईंटमधले उत्तर आहेत, हेच आहेत मित्रांनो। हे आणि हे 2 समान असणार आहेत, कारण आपण याला भाग देऊनच काढलेलं उत्तर आहे। हे आणि हे समान आहेत, हे आणि हे 2 समानच आहेत। आता आपण असं जर परिमेय संख्येचं जर तुलना करत असेल की कोणती मोठी आहे कोणती छोटी आहे, तर डायरेक्ट सांगू शकत नाही, त्याचे छेद समान करावं लागेल। त्याच्याऐवजी आपल्याला दुसरी मेथड अशी आहे की याला भाग द्या आणि पॉईंटमध्ये उत्तर काढा आणि नंतर त्याची तुलना करा। तर आता ह्याची डायरेक्ट तुम्ही तुलना करू शकता। कसं करू शकता डायरेक्ट तुलना, तर पहा, याच्यामधली सर्वात मोठी संख्या जे असणार आहे ते तुमची परिमेय संख्या मोठी असणार आहे। तर मला सांगा, इथं किती आहे, 0.5 आहे, याच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण दिसायला आहे, 0.5 दिसू लागलं मित्रांनो। पण हे सर्व संख्या कशा आहेत, मायनसमध्ये आहेत। मायनसमध्ये जर संख्या असतील तर जी संख्या सर्वात मोठी असते ती काय असते, सर्वात लहान असते, आणि जी सर्वात लहान असते ती संख्या काय असते, सर्वात मोठी असते। मग याच्यामध्ये सर्वात लहान कोण आहे, इथं आहे पहा मित्रांनो, -0.1 सर्वात लहान आहे, आणि ते मायनसमध्ये असल्यामुळं या सगळ्या मायनसमधल्या संख्यापैकी ही झाली सर्वात मोठी संख्या। मग हे जे 0.1 आहे मायनसचं, ह्याचाच अर्थ काय आहे, -1/8 आहे मित्रांनो। ह्याचंच उत्तर काय आलं आपलं, -1/8चं उत्तर हे आल्यामुळं आपलं उत्तर जे असणार आहे -1/8 असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। आपण छोटी संख्येला मोठी का म्हणत आहोत, कारण ह्या प्रश्नामध्ये सर्व संख्या मायनसमध्ये आहेत। जी संख्या सर्वात लहान संख्या जी आहे ती मोठी असते मायनसमध्ये असल्यामुळं। तर आता पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न काय विचारला, इथं आहे पहा, पुढील परिमेय संख्येचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती। पहा, ह्या संख्या आहेत, ह्यांना चढता क्रम लावायचा आहे। चढता क्रम म्हणजे काय मित्रांनो, चढता क्रम म्हणजे सुरुवातीला लहान संख्या, नंतर
मोठी संख्या त्याच्यापेक्षा मोठी म्हणजे चढत जायचं आहे आपल्याला. समजा आपल्याकडे पायऱ्या आहेत, आपल्याकडे 10 पायऱ्या आहेत. 10 पायऱ्यात आपण क्रमांक देऊन टाकले तर ही पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, पाचवी पायरी, 6वी पायरी, 7वी, 8वी, 9वी, ही 10वी पायरी. मग आपल्याला चढत जायचं असल्यामुळे आपण काय करतो, चढत जाण्यासाठी आपण पहिली पायरी चढवतो, नंतर दुसरी पायरी, नंतर तिसरी पायरी, म्हणजे पहिलं मोठं करत जातो. उतरता म्हणजे का, पहिलं आपण 10वी पायरीवरून 9वी येतो. उतरता म्हणजे मोठ्यापासून छोटं, चढता म्हणजे छोट्यापासून मोठं. मग आता आपल्याला इथं काय विचारलं, चढता क्रम म्हणलं. चढता क्रम म्हणल्यामुळे पहिलं आपल्याला काय करावं लागेल, छोटी संख्या माहीत पाहिजे. तर याच्यामधली छोटी संख्या तुम्हाला कळते का, डायरेक्ट कळत नाही मित्रांनो. आणि ही संख्यासुद्धा मोठे आहेत. जर असं मोठे असतील तर काय करायचं पहा, ही संख्या आपण सुरुवातीला लिहून घेऊया इथं. तर संख्या कोणत्या आहेत पहा मित्रांनो, हे 52 आहे, नंतर हे 65 आहे, त्याच्यानंतर 117 आहे, नंतर 91 आहे, नंतर 156 आहे, नंतर 143 आहे, नंतर 13 आहे, नंतर 26 आहे. आता हे जे सर्व संख्या आहेत यांना आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. प्रश्नामधली सर्व संख्या मी इथे लिहून घेतलो. तर आता पहा, हे जे सर्व संख्या आहे ना, कोणत्या तरी का पाड्यामध्ये असतातच मित्रांनो. आपल्याला असं कोणतेही नंबर देऊ शकत नाहीत ते, कारण ह्याचे छेद समान करू शकत नाही आणि एवढं मोठ्या संख्येने याला भाग बी देऊ शकत नाही आता दिल्यासारखं. मग हे सर्व कोणत्या पाड्यात आहेत पहा, 13च्या पाड्यामध्ये आहेत. तर 13चा पाडा तुम्हाला सर्वांना माहीत असेल मित्रांनो. 13 1 13, 13 2 26, 13 4 13 चौक 52, 13 5 65. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं आपल्याकडे, 4/5. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म केला आपण, 13 भाग देऊ. तर पहा 13 9 किती होते मित्रांनो, 13 9 117. त्याच्यानंतर आपण 13 9 117, त्याच्यानंतर 13 1 13, 13 2 26, 13 4 13 चौक 52, 13 5 65, 13 78, 13 7 91. मग 13 7 91, म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं आपल्याकडे, 9/7 आलं मित्रांनो. त्याच्यानंतर इथं 13 भाग जाते इथं. तर पहा 156 तर नाही, पण असं भाग देऊ शकतो आपण, 13 1 13, मग इथं किती उरतात, 2 उरतात, 13 2 26, मग इथं जाते 13 1 13, 1 उरते, 13 1 13, म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं, 12/11. म्हणजे याचं उत्तर येते 12/11 येते मित्रांनो. आणि ह्याला सुद्धा भाग जाते, 13 1 13, 13 2 26, म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं, 1/2. म्हणजे हे सर्व संख्या आपल्याला 13नं कटत होती म्हणून आपण ह्यांना कट केलो आणि हे छोटे परिमेय संख्या बनवलो. आता आपण काय करूया, ह्यांना भागाकार करूया आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे, सर्वात छोटी कोणती आहे ते आपण बघूया भाग देऊन. आता कसं वर भाग दिलो तसं सेम टू सेम आपल्याला करायचं आहे. आणि हेच करायचं आहे आपल्याला दरवेळेस, फक्त पाडे तेवढे पाठ पाहिजेत मित्रांनो. आता पहा, मी 5नं ह्या 4ला भाग देतो, तर काय येते उत्तर पहा, 5नं 4ला भाग देऊ, 5च्या पाड्यामध्ये 4 नसते म्हणून इथं 0 घेतो, इथं पॉईंट घेतो, इथं 0 देतो. मग काय येते मित्रांनो, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 25, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, म्हणजे 5 8 40 येते. म्हणजे याचं उत्तर किती येते मित्रांनो, याचं उत्तर येते 0.8. म्हणजे याचं उत्तर आलं 0.8 आलेलं आहे मित्रांनो. एक उत्तर जरी काढलं तरी जमते तुम्हाला. तर आता पहा पुढचं बघूया आपण, या पुढच्याला डिव्हिजन करूया. तर पहा आपल्याला 7नं 9ला भाग द्यायचा आहे. 7ला 9ला भाग द्यायचा तर काय होते मित्रांनो, 7 1 7 होते. मग इथं किती उरतात, इथं उरतात 2. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 1 आलं. याचं उत्तर किती आलं, आपल्या इथं पॉईंटमध्ये घ्यायची गरज पडली नाही, इथं डायरेक्ट 1 आलं. म्हणजे याचं उत्तर किती आहे मित्रांनो, याचं उत्तर म्हणजेच ह्याचं उत्तर किती आहे, 1 आहे. तुम्ही एक संख्या घेतलं तरी चालते, पुढची घेणं गेलं तरी चालते. मग हे काय आहे, 1 आहे. त्याच्यानंतर पहा 11नं भाग देऊया. 11नं कोणाला भाग द्यायचा आहे, 12ला भाग द्यायचा आहे. तर आपण काय करूया, 11 1 11 येते मित्रांनो, आणि इथं उरते किती, 1 उरते. मग याचंसुद्धा 1 येऊ लागलं. मग आता हे बी 1 येऊ लागलं आणि हे बी 1 येऊ लागलं. आता दोन्ही ठिकाणी 1 1 आहे. तर आता दोघा ठिकाणी 1 1 असल्यामुळे आपण काय करूया, अजून एक नंबर भागाकारचा करूया. इथं 9मधून 7 गेले तर किती उरले, ते 2 उरले होते. तर आपण 7च्या पाड्यामध्ये किती आहे, 2 आहे का, नाही. म्हणून इथं आपण काय देतो, पॉईंट देतो, इथं 0 देतो. मग इथं किती होते, 7 1 7, 7 2 14 होते. मग इथं 14 येते मित्रांनो, आणि इथं किती येते, 6 येते. म्हणजेच याचं उत्तर किती येऊ लागलं आता, 1.2 येऊ लागलं, 1.2. आता ह्याचं उत्तर किती येते बघूया. ह्याचं उत्तर बघा, इथं 1 उरलं, मग आपण इथं काय देतो, 0 देतो. इथं काय देतो, 0 देतो. मग इथं 0 दिलं तर परत इथं पॉईंट द्यावा लागेल. मग 11च्या पाड्यामध्ये 10 आहे का, नाही. 1 पॉईंट दिल्यामुळं अजून एक 0 देतो. मग इथं 11च्या पाड्यामध्ये 100 आहे का, नाही. त्याच्या अगोदरची संख्या 11 99 आहे मित्रांनो. 99 असल्यामुळे अजून 1 उरतं. मग नंतर याचं उत्तर जे 1 येऊ लागलं होतं, आता किती येऊ लागलं, 2 वेळेस भागाकार केल्यामुळं याचं उत्तर येऊ लागलं आपल्याकडे 1.9 येऊ लागलं. इथं 1.2 आलं मित्रांनो, 1.9 आलं. म्हणजे कळून जातं तुम्हाला की 1.9 हे मोठं आहे 1.2पेक्षा. तुम्ही डायरेक्ट बी सांगू शकता. आता याचं उत्तर पहा, 2नं आपल्याला 1ला भागायचं आहे, 0. मग इथं 0 देतो, 2 5 10. म्हणजे याचं उत्तर किती येऊ लागलं आपल्याला, याचं उत्तर यायला 0.5 येऊ लागलं मित्रांनो. मग आपण हे पॉईंटमध्ये उत्तरं
काढलेलं आहे मित्रांनो. मी असं रेष ओढून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल की कोणाचं उत्तर कोणतं आहे ते. तर पहा, फक्त आपण भागाकार करत आहोत, काहीच करत नाही. तर आता आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे की पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटची संख्या कोणती. चढत्या क्रमाने लावायचं आहे म्हणजे सर्वात छोटी संख्या तुम्हाला पहिलं घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये सर्वात छोटं कोणती झालं 0.8, 1.2, 1.9, 0.5. हे 0.5 सगळ्यात छोटं दिसू लागलं. छोटं म्हणजेच 0.5 म्हणजेच काय आहे आपलं 1.2 आहे. 1.2 म्हणजेच काय आहे आपलं 13.26 आहे. म्हणजे हे सगळ्यात छोटं आहे म्हणजे 13.26 हे सगळ्यात छोटं आहे. याच्यापेक्षा थोडं मोठं कोण आहे 0.5 पेक्षा 0.8 आहे म्हणजे कोणतं आहे 52/65 हे थोडं काय आहे आपलं मोठं आहे. त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे 1.2 आहे की 1.9 आहे 1.2 आहे म्हणजे हे 117/91 117/91 आहे मित्रांनो. याच्यापेक्षा मोठं कोण आहे 1.9 आला आहे. 1.9 म्हणजेच काय 156/143. मग हे आपण असं चढता क्रमाने लावलेलं आहे मित्रांनो. मग चढता क्रमाने लावलेलं आहे. तर आता इथं प्रश्न विचारलं की चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती. मग आता मला सांगा शेवटची संख्या कोणती येऊ लागली. हे चढत संख्या झाली आणि शेवटची संख्या आहे 156/143. मग ऑप्शनमध्ये कुठं आहे 156 हे आहे ऑप्शन नंबर 2 156/143. याचं काय असणार आहे मित्रांनो उत्तर असणार आहे. कारण आपण हे 156 हे सर्वात मोठं आहे. आपण चढता क्रम असल्यामुळे पहिले छोटी संख्या असते नंतर मोठी संख्या असते मित्रांनो. त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला. पुढचा प्रश्न दिलेला आहे हा पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. आता आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. पहा पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मिळणारी शेवटून तिसरी कोणती. पण पहिलं उतरत्या क्रमाने तर लिहूया. उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी ही संख्या कशी आहेत आपले परिमेय संख्या आहेत. याने डायरेक्ट तुम्ही उतरत्या क्रम पहिलं मोठी संख्या ओळखू शकता का याच्यामध्ये ओळखू शकत नाही. कारण ह्यांना आपल्याला छेद तर समान करावं लागेल किंवा आता जसं आपण भागाकार करून पॉईंटमध्ये उत्तर काढलो तसं उत्तर काढून तर तुम्हाला छोटी मोठी ठरवावं लागेल. तर आपण काय करूया यांना भागच देऊया. 8 भाग देऊया 21 भाग देऊया. कारण संख्या बी छोट्या आहेत आणि आपल्याला भागाकारची पद्धत एकदम सोपीसुद्धा आहे. आपण तसंच करूया. तर पहिलं आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. मग नंतर शेवटून तिसरी बघायची आहे. तर पहिली संख्या आहे आपलं 3/8. नंतर दुसरी आहे 13/21. नंतर तिसरी आहे 4/7. नंतर आहे 9/11. फक्त तुम्हाला भागाकार आलं पाहिजे मित्रांनो. भागाकार आलं परफेक्ट की तुमचे उत्तर पटपट येतात मित्रांनो. इथं भाग देऊया आपण याला 8 आपण 3ला भाग देऊ. 8च्या पाड्यामध्ये 3 नसल्यामुळे 0 पॉईंट घेतो इथं 0 देतं. म्हणजे काय होते 8 1 16 8 24 8 32 8 45 8 संग 48 8 7 56. तेवढी मोठी नाही 8 1 16 8 24 8 32 8 45. हे बघा 8 24 येते मित्रांनो. 8 24. मग नंतर ह्याचा 1 उरते इथे किती उरतात 6 होतात. मग आता इथं 0.3 आलं. याचं उत्तर किती आलं 0.3 आलेलं आहे. याचं उत्तर 0.3 आलेलं आहे. मग आता 21 भाग देऊया. 21 आपण काय करूया 13ला भाग देऊया. भाग जात नाही. मग इथं 0 घेतो इथं पॉईंट घेतो इथं देतो आपण 130. मग आता 21चा पाडा तुम्हाला म्हणावं लागेल. 21 1 21 21 2 42 21 3 63 21 4 84 21 5 105 21 6 126 होते. 21 6 126 मित्रांनो. मग आता याचं उत्तर किती येते बघूया आपण. इथं 10 होतात 10मध्ये इथं 4. मग इथं 0 म्हणजे 4च येते. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं आपल्याकडे 0.6 आलं. आपण एकच उत्तर काढूया. पुढे जास्त नंबर काढू नये आपण. आता पहा इथं भाग देऊया आपण. 7 आपल्याला 4ला भाग द्यायचा आहे. तर 0 घेतो पॉईंट घेतो इथं 0 देतो. मग काय होते मित्रांनो 7 7 49 होते. त्याच्या अगोदर 7 5 35 7 कम 42 होते. 7 1 6 7 2 14 7 21 7 4 28 7 5 35 7 5 35 येते मित्रांनो. मग इथं 5 येतात. इथं 5 येते. म्हणजे याचं उत्तर किती आलं 0.5 आलेलं आहे याचं उत्तर. मग आता याचा भागाकार करूया. किती 11नं आपल्याला 9ला भाग द्यायचा आहे. तर 11च्या पाड्यात 9 नसल्यामुळे 0 पॉईंट घेतो. मग इथं 0 देतो. मग 11 8 88 होते. म्हणजे इथं 88 येते मित्रांनो. मग इथं 1 इथं 2 उरतात. म्हणजे ह्याचं उत्तर किती येते मित्रांनो ह्याचं उत्तर येते तुमच्याला 0.8 येते मित्रांनो. आणि हे असे आपण भागाकार करून उत्तरं काढलेले आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या लिहायची आहे. तर आता मला सांगा ह्याच्यामधलं सर्वात मोठं कोण दिसू लागलं 0.3 0.6 0.5 0.8 हे सर्वात मोठं आहे.
हे सर्वात मोठं आहे, म्हणजेच ह्याचं परिमेय संख्या कोणती आहे, ही आहे. म्हणजे त्याला पहिलं लिहावं लागेल 9/11 हे सर्वात मोठं आहे. उतरत्या क्रमाने लिहू लागलो आपण. त्याच्यानंतर थोडं लहान कोण आहे आपलं, हे सर्वात मोठं झालं की याच्यापेक्षा थोडं लहान हे आहे 0.6, म्हणजे ते किती आहे 13/21 येते. त्याच्यापेक्षा थोडं छोटं कोण आहे 0.5 वाला आहे, म्हणजे 4/7 आहे. त्याच्यापेक्षा छोटं कोण आहे हे आहे 0.3 वालं, म्हणजेच काय 3/8. हे आपण लिहिलो उतरत्या क्रमाने, कारण पहिली मोठी संख्या लिहिलो, नंतर थोडी छोटी थोडी छोटी थोडी छोटी, म्हणजे उतरत चाललो आपण. तर पहा आता आपलं काय विचारलं, उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. शेवटून तिसरी ही पहिली आहे, ही दुसरी आहे आणि ही तिसरी आहे, म्हणजे 13/21 हे तिसरी संख्या. शेवटून पहिली दुसरी तिसरी म्हणजे 13/21 कुठं आहे, ऑप्शन नंबर 3मध्ये आहे. 13/21 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला भागाकार आलं पाहिजे मित्रांनो. एकदम सोपे प्रश्न आहेत, फक्त तुम्ही भागाकार करून हे असे पॉईंटमध्ये उत्तर काढून ह्याला तुम्ही जे कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन बघू शकता मित्रांनो. खूप सोपं आहे, फक्त पाढे पाठ करा मित्रांनो. पाढे जर पाठ नसतील तर तुम्हाला हे प्रश्न करायला खूप अवघड जाईल मित्रांनो. फक्त पाढे महत्त्वाचे आहेत. तर आता पहा पुढचा प्रश्न काय दिला. पुढचा प्रश्नसुद्धा सेम तसाच आहे. तर पहा इथं दिले, या परिमेय संख्येतील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती. आता ह्याच्यामध्ये सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतली फरक बघायचा आहे. आता ह्याला जर बघितलं तर ही संख्या परिमेय संख्या आहेत. 7/15, नंतर 11/20, नंतर 2/5, नंतर 12/25. मग डायरेक्ट सांगू शकत नाही की सर्वात मोठी कोणती आहे सर्वात छोटी कोणती आहे. तर आपण यालासुद्धा अजून भागच द्यावा लागेल. चला मग अजून भागाकार करूया, कारण आपला प्रत्येक प्रश्नामध्ये भागाकारच करायचा आहे. पाढे आपले पाठच करून घेतात हे क्वेश्चन असं वाटत आहे, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपल्याला पाढेच म्हणायचे आहेत. पहा ह्याला आपण भागाकार करूया. 15नं आपण ह्या 7ला भाग देऊया. तर 15च्या पाढ्यात 7 नसते म्हणून 0 पॉईंट घेतो, इथं 70 येते. म्हणून 15×1 15, 15×2 30, 15×3 45, 15×4 60, 15×5 75 होते. 15×4 60 घेऊया आपण. 15×4 60 घेऊ आपण. इथं 60 घेत्या, मग नंतर काय येते इथं 10 उरतात. मग याचं उत्तर एकच काढूया आपण. याचं उत्तर येते 0.4. एक उत्तर आपण सध्या काढलो समजा. आता पुढं काय करूया आपण, 20नं भाग देऊया आपल्या 11ला. मग 20च्या पाड्यामध्ये 11 आहे का, नाही. मग आपण काय करूया 0. 0 तेच काम करायचं आपल्याला. मग 20×20 20×5 100 होते मित्रांनो. 20×5 100 होते. मग इथे किती उरतात 10 उरतात. 20×5 100 म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं मित्रांनो 0.5 आलं. हे एक आलं. मग आता ह्याला भाग देऊया. हे काय आहे 5नं आपल्याला 2ला भाग द्यायचा आहे. मग काय होते 0 पॉईंट देतो, इथं 20 देतो, म्हणजे 5×4 20. ह्याचं उत्तर किती आलं 0.4 आलं मित्रांनो. याचं उत्तरसुद्धा किती आलं 0.4 आलं. तर आता पहा मित्रांनो, इथंसुद्धा 0.4 आहे, इथंसुद्धा 0.4 आहे. मग त्याच्यामुळे हे दोन्ही सारखे दिसू लागले. तर आपण काय करायचं, ह्याचा भागाकार इथं उरला पहा. इथं किती आहे आपल्याकडे, इथं 10 उरलं होतं. इथं काय उरलं का, इथं 20 होते. 4×5 20 येते. उत्तर किती येते, ह्याचं बाकी किती येते, बाकी 0 येते. मग पुढे भागाकार करू शकत नाही. ह्याचा अर्थ काय आहे, आपल्याला 0.4 कन्फर्म आहे, याच्या पुढे भागाकार करता येत नाही. पण इथं भागाकार करता येते मित्रांनो. इथं कसं येते, तर पहा 15नं आपण 70ला भाग दिलं, 15×4 60 झाले. मग इथं 10 उरले. मग आपण भागाकार पॉईंटच्या नंतर एकच नंबर आणलो होतो, पण इथं सारखं नंबर असल्यामुळे आपल्याला भागाकार पुढं करायचा आहे. तर 15च्या पाड्यात 10 आहे का, नाही. मग पॉईंट दिलेला आहे पहिलंच, मग आपण एक 0 वाढू शकता. मग 15×1 15, 15×2 30, 15×3 45, 15×4 60, 15×5 75, 15×6 90, 15×6 90, म्हणजे इथं अजून 90 येते. इथं परत 10 उरते, म्हणजे इथं 6, म्हणजे याचं उत्तर किती येते 0.46. 0.46 2 नंबर आणलो आपण. इथं किती आहे आपल्याकडे, इथं आहे आपल्याकडे फक्त 0.4च आहे. कळलं मित्रांनो. आता इथंही भागाकार करू शकता तुम्ही, पण इथं 5 आहे आणि इथं 46 आहे. इथं एखादं जरी 0 जरी असेल तरी ह्याच्यापेक्षा मोठंच आहे, कारण हे 50 होते आणि हे 46 होते. ह्याच्यात काही प्रश्नच नाही. आता पहा याचं भागाकार करूया. 25नं भाग देऊया आपण 112ला. मग 0 पॉईंट घेतो, इथं 0 देता. मग 25×1 25, 25×2 50, 25×3 75, 25×4 100, 25×5 125 होते. 25×4 100 घेऊ. इथं आपण काय घेऊया 100 घेऊया. मग बा इथं अजून परत 4 आलं. मग अजून एकदा भागाकार करावा लागेल आपल्याला. इथं उरतात किती मित्रांनो 0, इथं 2 20 उरले. मग पॉईंट दिल्यामुळे इथं 0 देऊ. मग 25×4 100, मग 25×8 200 होते मित्रांनो. 25×8 200 होते. मग इथं भागाकार इथं थांबते मित्रांनो. भागाकार काय होते इथं थांबून जाते. म्हणजेच ह्याचं उत्तर किती येते मित्रांनो, ह्याचं उत्तर येते 0.48. 0.48. इथं किती आहे 0.4
40 आहे. मग ह्याला अजून एकदा आपण भाग देऊ शकत नाही, कारण बाकी इथं 0 आली. हे फक्त आहे 0.4च आहे. हे किती आहे 0.48 आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हे मोठं असणारच आहे. हे 46 आहे आणि हे बी याच्यापेक्षा हे बी मोठं असणार आहे, कारण हे 46 आहे, हे फक्त 0.4 आहे. तर आता आपल्याला काय विचारलं, या परिमेय संख्येतील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती. मग याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे 0.48ची आहे, 0.46ची नाही. हे सर्वात मोठी म्हणजे ही संख्या मोठी आहे. कोणती आहे आपली 12/25. ही काय झाली आपली सर्वात मोठी. मग सर्वात लहान कोणती आहे 0.4 वाली आहे का 0.5 वाली आहे की 0.46 वाली आहे, 0.4 वाली आहे. 0.4 म्हणजेच काय, ही संख्या आहे आपली 2/5 आहे. मग ह्यांच्या दोघांमधलं काय विचारलं, ह्यांच्या दोघांमधलं फरक विचारलं. सर्वात मोठी व सर्वात लहान या संख्येतील फरक किती म्हणलं तर काय करू आपण, याची वजाबाकी करूया. आता परिमेय संख्या आहेत, यांची वजाबाकी करायची आहे, तर आपण डायरेक्ट वजाबाकी करू शकत नाही. 12मधून 2 गेले 10 असं करत नाही. याची छेद समान करावं लागेल. इथं 25 आहे, इथं 5 आहे. मग आपण काय करूया, ह्या 5ला 25 आणण्याचा प्रयत्न करूया. ह्या 5ला 25 आणलं तर छेद समान होतील. मग आपण काय करूया, ह्या 5ला कितीनं गुणूया आपण, ह्या 5ला गुणूया आपण ह्याच्यानं, हे 5नं गुणूया. ह्याला कितीनं गुणूया आपण, ह्याला गुणूया आपण. वर खाली 5नं गुणलं तर वरसुद्धा काय करावं लागेल आपल्याला 5नंच गुणावं लागेल मित्रांनो. मग आता इथं काय येते मित्रांनो पहा, ही 12 येते, इथं येते आपलं मायनस, हे 25ला 25, हे 5 दुणे 10. मग इथं किती होते मित्रांनो 5 25. आता छेद समान झालं. 12 मायनस 10 भागिले 25 म्हणजे जिथं काय येते मित्रांनो 2/25. याचं उत्तर काय येते 2/25 येते मित्रांनो. मग आता याच्यामध्ये आहे का 2/25, याचं उत्तर आपण इथं बघूया. तर पहा इथं 2/25, तर याच्यामध्ये उत्तर नाही मित्रांनो. एकदा बघूया आपण, चेक करूया कुठं आपलं काही चुकलं का. तर पहा मित्रांनो, थोडं आपली मिस्टेक झालेली आहे इथं, कारण आपण काय केलं, ही 2 संख्या 2 अंकी आहेत 0च्या नंतर, इथं पण 2 अंकी आहेत. हे 1 अंकी असल्यामुळे आपलं थोडं मिस्टेक झालेलं आहे. कसं झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो, हे थोडं मिस्टेक झालेलं आहे. परत एकदा समजून सांगतो. आपलं हे भागाकार सगळं व्यवस्थित आहे. आता इथं 0.4 आहे, पॉईंटच्या नंतर आपण 0 घेऊ शकतो, तर मग आपण इथे एक 0 घेऊया. इथं पॉईंटच्या नंतर आपण 0 घेऊ शकतो मनानं, एक्झाम्पलमध्ये 0 घ्या ना तुम्ही. मग इथं आपण 0 घेतलं, पॉईंटच्या नंतर 0 घेतलं, काही फरक पडत नाही. मग आता बघा सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर याच्यामध्ये जर बघितला तर सर्वात मोठी संख्या 0.46, 0.50, 0.40, 0.48. मग सर्वात मोठं कोण आहे, 48 आहे का 50 आहे का 40 आहे का 46 आहे. तर सर्वात मोठे आहे 0.50 आहे. 50वाली मोठी म्हणजे आपली आहे 11/20. ही काय असणार आहे सर्वात मोठी असणार आहे. आणि सर्वात लहान कोण असणार आहे 46, 48 किंवा 50 का 40. मग 40वाली असणार आहे, ही सर्वात लहान म्हणजे 2/5. 2/5 ही सर्वात लहान असणार आहे मित्रांनो. थोडं मिस्टेक झालेली आहे, तुम्ही बघू शकता, कारण आपण हे 2 अंकी 0च्या नंतर 2 नंबर घेतलो, हे बी 2 घेतलो, पण हे एकच घेतलं होतं, म्हणून थोडं आपलं नंबर मोठी आणि लहान घेण्यामध्ये चुकवलं होतं आपण. आपलं भागाकार व्यवस्थित आलेला आहे. मग ह्यांच्या दोघांचा आपल्याला फरक विचारलं. मग आपण काय करूया, ह्यांची वजाबाकी करूया. तर वजाबाकी काय येते मित्रांनो पहा, आता इथं 20 आहे, इथं 5 आहे. मग ह्या 5ला 20 करायचं आहे. 20 करण्यासाठी आपण काय करूया, ह्याला 4नं गुणून घेऊया. ह्याला 4नं गुणून घेऊ, ह्याला वरसुद्धा 4नं, खाली 4नं गुणून घेतलं तर वरसुद्धा 4नं गुणून घ्यावं लागेल. 4नं का गुणून घेत आहोत, कारण आपल्याला छेद समान करायचं आहे. इथं 20 असल्यामुळे इथं 20 आणायचं आहे. मग हे 11/20 जसच्या तसं येते, मायनसला मायनस, हे 2×4 = 8 होते मित्रांनो. मग 5×4 = 20 होते. बघा छेद समान झालं. मग आता वजाबाकी करूया. हे 11 - 8 भागिले किती मित्रांनो 20. मग 11मधून 8 गेल्याने किती उरतात 3/20. म्हणजे उत्तर किती येते मित्रांनो, फरक किती आलं 3/20. मग ऑप्शनमध्ये आहे पहा मित्रांनो 3/20 आहे मित्रांनो. पहिलंसुद्धा आपण व्यवस्थित केलं होतं, हे सगळं आपलं बरोबर आहे. फक्त आपण सर्वात मोठी आणि सर्वात छोटी संख्या घेण्यामध्ये चुकवलं होतं मित्रांनो. कारण पहा इथं आपण 2 पॉईंटच्या नंतर 2 अंक घेतलं होतं, इथं 2 अंक घेतलं होतं, इथं 1 अंक होतं, म्हणून आपण बघण्यामध्ये थोडं मिस्टेक झाल्यामुळे आपलं इथं उत्तर चुकलं होतं मित्रांनो. पण आता इथं आपण व्यवस्थित बघून घेतलो, त्याच्यामुळे आपलं उत्तर आलं 3/20. ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. परीक्षेमध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारची चुका करू नका मित्रांनो. आपण इथं शिकत आहोत, आपण एखादं चुकलं तरी आपण चुकामध्ये शिकत असतो मित्रांनो, पण परीक्षेमध्ये तुम्हाला हे चुका टाळायच्या आहेत मित्रांनो. तर पहा आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला आता हा 5वा प्रश्न आहे. पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी कोणती.
तर पहा आपल्याला हे चढत्या क्रमाने लिहायचं आहे आणि सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची जोडी सांगायची आहे. तर आता पहा मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर हे जे दिसू लागली परिमेय संख्या, आता ही परिमेय संख्या जी आहेत ते सगळे मायनसमध्ये आहेत. पण याच्यामध्ये थोडं वेगळं काय आहे पहा, छेद 6 आहे आणि छेद 7 आहे आणि अंश 6 आहे, म्हणजे डिनोमिनेटर 7 आहे आणि हे वरचं न्यूमरेटर 6 आहे. मग याच्या दोघांमध्ये फरक किती आहे? 1चा आहे. याच्यामध्ये फरक 1चा आहे, याच्यामध्ये फरक 1चा, याच्यामध्ये फरक 1चा, याच्यामध्ये सुद्धा फरक 1चा. जेव्हा खालचं जे छेद आहे ते अंशापेक्षा 1ने मोठा असतो, 1ने मोठा असतो, तर तुम्हाला ह्याचं जे तुलना करायची आहे मोठी आणि सर्वात लहान, तर तुम्हाला ज्याच्यामध्ये जे अंश मोठं ते काय असणार आहे मित्रांनो? ती संख्या मोठी असणार आहे. कधी जर असं असेल तर बघा, हे जे छेद आहे ते अंशापेक्षा 1ने मोठा आहे. पहा छेद इथं अंशापेक्षा 1ने मोठा आहे, डिनोमिनेटर मोठा आहे, न्यूमरेटर 11 आहे. पहा इथं पण डिनोमिनेटर मोठा आहे, 2पेक्षा 1नंच मोठा आहे, 15पेक्षा ही 16 1नंच मोठा आहे, 17पेक्षा ही 18 1नं मोठा आहे. असं जर 1चा फरक असेल तर जे सर्वात मोठी संख्या तीच काय असणार आहे? सर्वात मोठा परिमेय संख्या. मग याच्यामध्ये सर्वात मोठं कोण आहे? 17 आहे. मग हे काय झालं आपलं? 17 आहे. हे -17 भागिले 18 हे एक संख्या आहे. आता हे मायनसमध्ये असल्यामुळं हे सर्वात मोठं तर 17 दिसू लागलं इथं, पण हे मायनसमध्ये असल्यामुळं हे काय आहे आपले? सर्वात लहान आहे. हे काय आहे आपले? सर्वात लहान होऊन जाते. का होऊन जाते? कारण हे मायनसमध्ये संख्या असल्यामुळे लहान होऊन जाते. मग आता याच्यात सर्वात मोठी कोण असणार आहे? जे सर्वात लहान आहे ते सर्वात मोठी. सर्वात लहान कोण दिसू लागलं आपल्याला? 2 दिसू लागलं. तर बघा 2/3 हे सर्वात आपल्याला लहान दिसू लागलं, पण हे मायनसमध्ये असल्यामुळं हे कसं असणार आहे? आपली सर्वात मोठी संख्या असणार आहे. ही कशी असणार आहे? आपला सर्वात मोठी संख्या असणार आहे. तर आपला सर्वात लहान सर्वात मोठी भेटलेली आहे. तर प्रश्न काय म्हणलं? पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी कोणती? मग आता आपण चढत्या क्रमाने न लिहिता सुद्धा सांगू शकतो की सर्वात लहान आणि सर्वात मोठी कोणती संख्या कोणती आहे ते. तर हे दोनच आहेत मित्रांनो, -17/18 आणि -2/3 कुठं आहे? तर पहा -17/18 इथं आहे, ऑप्शन नंबर 4 मध्येच आहे. -17/18 -2/3 ऑप्शन नंबर याचं 4 येणार आहे मित्रांनो. पहा लक्ष द्या मित्रांनो, हे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा. जर छेद अंशापेक्षा 1ने मोठा आहे सगळ्यामध्ये, तर जे अपूर्णांक मोठं असणार आहे तेच मोठं असणार आहे. पण इथं आपण मोठं घेतलो नाही, लहान घेतलो. का लहान घेतलो? कारण ही संख्या कशा आहेत? मायनसमध्ये आहेत. हे तुम्हाला समजून घ्यायचं होतं. त्याच्यानंतर पहा 6वा प्रश्न, पुढील परिमेय संख्येचा चढता क्रम लावा. आता परत एकदा चढता क्रम लावायचा आणि संख्या कशा आहेत? हे 2 मायनसमध्ये आहेत आणि 1 प्लसमध्ये आहेत. तर मायनसमध्ये 2 संख्या जी आहेत ती मी पहिले लिहून घेतो मित्रांनो, आणि नंतर प्लसमधली संख्या 4/17 आहे. तर मला सांगा मित्रांनो, इथं काय विचारलं? चढता क्रम कोणता? चढता क्रम विचारलं. हे चढता क्रम पहिलंच लावून दिलेले आहेत. आता चढता क्रम म्हणजे काय मित्रांनो? चढता क्रम म्हणजे पहिली छोटी संख्या असते आणि सगळ्यात शेवटी कोणती असणार आहे? मोठी संख्या असते. म्हणजे आपण पायऱ्या चढत आहोत. 1 नंबरची पायरी, 2 नंबरची, 3 नंबरची, 4 नंबरची, हे 10 नंबरची पायरी. मग चढता क्रम जर लावायचा असेल तर पहिली छोटी पायरी म्हणजे छोटी पायरी, नंतर मोठी, नंतर मोठ्या क्रमांकाची, मग सगळ्यात शेवटी काय असणार आहे? सगळ्यात मोठा क्रमांक असणार आहे चढता क्रममध्ये. तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये जर बघला तुम्ही ऑप्शनमध्ये, तर हे प्लसमधली संख्या आहे 4/17, ही ह्या दोघांपेक्षाही मोठी आहे. म्हणजे हे जे आहे 4/17 सगळ्यात शेवटी राहावं लागेल. तर ऑप्शनमध्ये जर बघितलं तर इथं सगळ्यात शेवटी कोण आहे? मायनसमधली संख्या. सगळ्यात छोटी कोण आहे? मायनसमधली संख्या. सगळ्यात शेवटी कोण आहे? शेवटी कोण आहे? मायनसमधली संख्या. ऑप्शन 1मध्येच असं आहे की सगळ्यात शेवटी कोण आहे? आपलं मायनसमधली संख्या नाही, प्लसमधली संख्या आहे मित्रांनो. म्हणून हे काय झालं? आपला चढता क्रम आहे आणि याचं उत्तरसुद्धा 1 असणार आहे मित्रांनो. कधी तुम्ही याचं लॉजिक बघूनसुद्धा, ऑप्शन बघूनसुद्धा सॉल्व करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं टाईम वाचते मित्रांनो. याचं ऑप्शन 1 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. मी कसं ओळखलो? कारण चढता क्रममध्ये सर्वात शेवटी मोठी संख्या असते. मग ह्या दोघांपैकी मोठी संख्या कोण आहे? ही प्लसमधली आहे. मग इथं एकाच जागी प्लसमधली सगळ्यात शेवटी दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर 1 असणार आहे मित्रांनो. तर पहा 7वा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न काय दिला आपल्याला? 7व्या प्रश्नामध्ये हे असे परिमेय संख्या दिलेत आणि ह्यांचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर ती संख्या मी पहिले लिहून घेतो. 5/7 नंतर गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 आणि ब्रॅकेट बंद झालेला आहे आणि भागिले किती आहे? 9/3. हे उत्तर काढायचं आहे. तर आपण याचं उत्तर काढूया. सर्वांनी लक्ष द्या. तर आता पहा मित्रांनो, पहिले हे ब्रॅकेट सॉल्व करूया, मग नंतर 3/9
9/3 याला भाग देऊया. तर इथं काय होतं मित्रांनो, 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28. इथं 4 येते मित्रांनो. हे 7 1 7. इथं सुद्धा भाग द्यायचे. 5 1 5, 5 2 10, 5 2 10, 5 3 15. म्हणजे इथं 3 येते मित्रांनो. मग इथं काय उरते पहा मित्रांनो, इथं 4 उरलं, इथं 3 उरलं, इथं 1 1 उरलं, मला लिहिणं गेलं तरी चालते. गुणिले किती, 9/8. मग गुणिले किती, 3. मग हे कंस आहे इथं भागिले 9/3 आहे मित्रांनो. आता परत पहा, इथं भाग जाते. 3 1 3, 3 3 9. पहा 4 1 4, 4 2 8. इथं 1 1 आहे, हे लिहिणं गेलं तरी चालतं. इथं काय उरलं, 3/2 गुणिले किती उरलं, 3. आणि हे कंस बंद, आणि हे किती उरलं, 9/3. आता पहा, ह्याला तर 2 जर असं भाग जात नाही, मग डायरेक्ट 3 3चा गुणाकार करू. 3 3 9 होते, भागिले 2ला 2. मग आता हे गुणाकार केलो, हे ब्रॅकेट जाते, इथं आपण डायरेक्ट ह्याचा भागाकार करूया. तर भागाकार करायचा नियम काय असते मित्रांनो, पहिलं हे 9ला 9/2 असंच लिहायचं असते. मग नंतर काय लिहायचं असते, तर पहा इथं थोडं मिस्टेक झाली मित्रांनो इथं लिहिण्यामध्ये. इथं 9/3 नाही, इथं आहे 9/2 आहे. म्हणजे इथं आपण 2 लिहायचं, 3 लिहिलेलं आहे. इथं सुद्धा काय आहे, 2 आहे. इथं सुद्धा काय आहे, 2 आहे. तर पहा प्रश्नामध्ये आहे 9/2. तर इथं सुद्धा काय येते, 2 येते. तर काय होते मित्रांनो, भागाकार कसं करतो आपण, पहिलं परिमेय संख्या हे जसच्या तशी ठेवतो. हे भागाकारचं काय करतो, गुणाकार करतो, आणि ह्याचं रेसिप्रोकल घेतो. म्हणजे 2 वर जाते, 9 खाली येते. हे भागाकारचा आपला बेसिक नियम आहे. मग इथं काय होते पहा मित्रांनो, 9 1 9, 9 1 9, 2 1 2, 2 1 2. मग याचं उत्तर किती येते, 1 येते मित्रांनो. ह्याचं उत्तर किती येते, 1. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर 1 मिळतो मित्रांनो. पहा याची स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. तर पर्यायामध्ये आहे का 1 पाहूया. इथं आहे पहा, पर्यायामध्ये 1 आहे. तर आता आपण पुढचा पाहूया, 8वा प्रश्न. 8वा प्रश्न काय दिला, तर पहा 8वा प्रश्नसुद्धा एकदम सोपा आहे, तुम्ही पाहू शकता. 8वा प्रश्न आहे, पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. तर पहा, ह्याला उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. उतरत्या क्रमाने म्हणजे काय मित्रांनो, पहिली मोठी संख्या, नंतर छोटी, नंतर छोटी, नंतर छोटी, म्हणजे उतरत जायचं आहे आपल्याला. 10व्या पायरीपासून पहिल्या पायरीपर्यंत यायचं आहे. उतरायचं आहे म्हणजे पहिलं काय असणार आहे, आपली 10वी पायरी असणार आहे. मग शेवटी आपण कधी उतरतो, पहिल्या पायरीवर आल्यावर उतरतो. म्हणून 10व्या पायरीपासून पहिल्या पायरीवर म्हणजे उतरत जायचं आहे, पहिली मोठी संख्या घ्यायची आहे. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपलं याच्यामध्ये पहा, हे जे छेद आहे अंशापेक्षा 1 न मोठा आहे. हे जे छेद आहे अंशापेक्षा 1 न मोठा आहे. इथं पण छेद अंशापेक्षा 1 न मोठा आहे. डिनोमिनेटर न्यूमरेटरपेक्षा 1 न मोठा आहे. डिनोमिनेटर न्यूमरेटरपेक्षा 1 न मोठा आहे. म्हणजेच तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं पहिल्याच्या प्रश्नामध्ये की असं जर असेल 1 न फरक, तर जे संख्या मोठी ती संख्या काय असणार आहे, मोठी असणार आहे. आणि जे सर्वात लहान, आणि तीच काय असणार आहे, आपली सर्वात लहान असणार आहे. मग ह्याला आपल्याला भागाकार वगैरे करून घ्यायची गरज नाही, आपण ह्याला डायरेक्ट करू शकतो. आता कसं करूया, याच्यामध्ये काय म्हणलं, उतरत्या क्रमाने म्हणलेलं आहे. मग सर्वात मोठी संख्या लिहूया. सर्वात मोठी संख्या कोण येते, 20/21. मग पहिला लिहू आपण इथं 20/21 हे सर्वात मोठी आहे. त्याच्यापेक्षा थोडी लहान कोण आहे याच्यामध्ये, 20च्या नंतर कोण आहे, 15. मग 15 येते, 15/16 थोडं लहान. याच्यापेक्षा थोडं लहान कोण आहे, 13वाला आहे, 13/14 आहे. त्याच्यापेक्षा थोडं लहान कोण आहे, 12/13. याच्यापेक्षा काय, 12/13 आहे मित्रांनो. याच्यापेक्षा लहान कोण आहे, 9/10. हे झालं आपलं उतरता क्रम. पहिलं मोठं, नंतर थोडं छोटं, छोटं छोटं, मग छोटं. मग प्रश्न विचारला आपल्याला, पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. मध्यभागी कोणती संख्या, पहा इकडले 2 संख्या सोडू, इकडले 2 संख्या सोडू. मध्यभागी आहे आपली 13/14. मग हे आहे आपली मध्यभागी संख्या. मग ऑप्शनमध्ये आहे का 13/14. पहा 13/14 ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. तर आता आपण पाहूया ह्या शोधायचं लास्ट प्रश्न. लास्ट प्रश्न काय दिलं, इथं आहे पहा, ही संख्या आहेत, या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. याला परत चढता क्रम लावायचा आहे मित्रांनो. ह्याला काय करायचं, चढता क्रम. संख्या कोणत्या आहेत आपले, -3/34, नंतर आहे -2/17, नंतर आहे -5/51, नंतर आहे -4/68. आता हे जर संख्या बघितल्या तर ही सर्वात मोठी कोणती आहे, सर्वात छोटी कोणती आहे, हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही. याला तुम्हाला भागाकार करूनच सांगावं लागेल. आपण पहिला प्रश्न कसं सॉल्व केला तसं. पण ही खालची संख्या कशी आहेत, मोठे मोठे आहेत, आणि वरचे छोटे आहेत. भागाकार करायला आपल्याला थोडं वेळ जातो, आणि हे 34चा पाडाही पाठ नसते आपल्याला, 68चा पाडासुद्धा पाठ नसते मित्रांनो. तर अशा ठिकाणी काय करायचं, आता हे जे खालची संख्या आहेत, ही खालची संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत बघायचं, आणि ते पाड्यामध्ये असतातच मित्रांनो. तर बघा ही सर्व संख्या जी 17च्या पाड्यामध्ये आहेत, ही 17च्या पाड्यामध्ये आहे. 17 1 17, 17 2 34, 17 3 51 आहे, 17 1 17 2 34, 17 3 51, 17 4
68 आहे मित्रांनो. मग हे 17च्या पाड्यामध्ये खालची संख्या आहेत ना, मग याला सिंपल करण्यासाठी आपण काय करू, ह्या प्रत्येक संख्याला 17नं गुणून घेऊया. गुणून घेऊ म्हणजे कसं होते पहा मित्रांनो, -3/34 गुणिले काय करू आपण 17 करू. मग ह्याला जर गुणाकार जर केलो याचा, तर याचं उत्तर काय येते 17 × 17, 17 × 34 म्हणजे याचं उत्तर किती येते -3/2 येते मित्रांनो. याचं उत्तर किती आलं -3/2. ह्यालासुद्धा काय करू आपण 17नं गुणून घेऊया. मग इथं 17नं गुणून घेतलं तर काय होते 17 × 17, 17 × 17 म्हणजे याचं उत्तर येते -2/2 येते मित्रांनो. खाली 1 लिहिणं गेलं तरी चालते. याचं उत्तर काय येते 2 येते. मग ह्यालासुद्धा तसंच करू -5/51. 17नं गुणून घेऊया. 17 × 17, 17 × 34, 17 × 51 ह्याचं उत्तर येते मित्रांनो -5/3 येते. परत ह्यालासुद्धा गुणून घेऊया. -4/68 गुणिले 17, 17 × 17, 17 × 34, 17 × 51, 17 × 4 68 म्हणजे याचं उत्तर येते -4/4 येते मित्रांनो. तर पहा मग ह्याचं डायरेक्ट उत्तर येऊ शकते 4 × 4 -1 येते. याचं उत्तर काय येते -1. याचं -2. आता पहा हे संख्या आपल्याला भेटलेली आहेत आणि हे साधे संख्या भेटलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला याचं चढता क्रम तुम्हाला लावता येते मित्रांनो. सर्वात मोठी संख्या कोणती आहे, याच्यातली सर्वात छोटी संख्या कोणती आहे, याच्यातली तुम्हाला ओळखता येते. हे तर दोघाला माहीतच आहे. हे -1 मोठा आहे कोणापेक्षा, -2 पेक्षा, आणि ह्यांच्या दोघांचंच तुम्हाला कम्पेअर करायचा आहे आणि प्रश्नामध्ये दिलेला कंडिशन बघायचं आहे. या अपूर्णांकाचा चढता क्रम लावायचा आहे. याचा चढता क्रम ह्याचे जे आहेत 4 संख्या, ह्याचा चढता क्रम तुम्हाला होमवर्क आहे मित्रांनो. जर तुम्हाला ह्याच्या अगोदरचे प्रश्न समजले असतील, चढता क्रम कसं लावायचं, उतरता क्रम कसं लावायचं, तर तुम्ही ह्याचं उत्तर तुम्ही काढून कमेंटमध्ये मला सांगू शकता मित्रांनो की ह्याचं उत्तर काय येते. हे जर 2 सोपेच आहेत, तुम्हाला छोटं मोठं कोणतं आहे ते ओळखू येते. फक्त ह्या दोघांचंच तुम्हाला मी वर्क देत आहे, तेवढं तुम्ही करून घ्या मित्रांनो. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि काही चुका झाल्या असतील किंवा तुम्हाला जर वाटत असेल सर थोडं व्हिडिओ क्वालिटी चांगली नाही, व्हॉईस क्वालिटी चांगली नाही, असं जर काही मिस्टेक असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.